मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि थेट आपण जाणार आहोत मंत्री चंद्रकांत पाटील यावेळेला माध्यमांशी बोलतात, पाहूयात. विकास मंच या नावाने सगळ्यांना बरोबर घेतो. त्याचे 11 जण बिनविरोध निवडून आले. 5 संस्थेमधून संस्थाचालकांमधून निवडून जाणाऱ्या आणि 6 प्राचार्यामधून निवडून जाणाऱ्या सगळ्या बिनविरोध आल्या. आता फक्त निवडणूक राहिले 10 पदवीधरांची. असे कितीही एकत्र आले तरीसुद्धा काही फरक पडत नाही. 10च्या 10 जागा विद्यापीठ विकास मंच जिंकेल. याच कार्यक्रमामध्ये अजितदादा असं म्हणतायत की जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. तुम्ही जर असे खोटे गुन्हे दाखल करणार असाल तर लोक सहन करणार नाही. नाही, असं आहे की 2.5-3 वर्षामध्ये तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल केले म्हणून त्याला केला पाहिजे असं माझं म्हणणं नाही. पोलीस स्टेशन, न्यायालय त्याचा योग्य तो निर्णय देईल. पण 2.5-3 वर्षामध्ये तुम्ही तर सगळे कायदे हातात घेत. साधी सोशल मीडियावर पोस्ट टाकली की डायरेक्ट 1.25 महिना आतमध्ये. आणि त्यामुळे कायदा तुम्ही मोडला आणि त्याची एका अर्थाने पुढे वाटचाल करू नये सरकारने. जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत काय घडलं आहे, पोलीस स्टेशन काय निर्णय करणार आहे, न्यायालय काय निर्णय करणार आहे, त्या एजन्सीज योग्य निर्णय करतील. आव्हाडांच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं राष्ट्रवादी म्हणते, गृहमंत्री म्हणते. मला त्यांनी राजीनामा का द्यावा हेच काय कळत नाही. कशासाठी राजीनामा देतात त्या? विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल होतात. राजकीय आणि सामाजिक कामामध्ये काम करणाऱ्यांनी अशा प्रकारची किती आक्रमणं आली तर ती घटनेच्या चौकटीमध्ये ती आक्रमणं परतवून लावली पाहिजे. आमच्यापैकी अनेकांना हा त्रास होतो, विशेषतः 2.5-3 वर्ष झाला. पण उठसूट कोणी काही राजीनामा देत. थँक्यू. यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारच्या कामावरती देखील टीका केलेली आहे. यापूर्वी देखील जे घडत होतं तशाच प्रकारे कायदे हातात घेतले गेलेले होते याची आठवण करून देत असताना सामाजिक आयुष्यामध्ये अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं जे गेल्या 2.5 वर्षातही घडलं. मात्र त्यामुळे कुणीही राजीनामे दिले नसल्याची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवरती चंद्रकांत पाटील यांनी केलेली ही टीका. तर जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल केल्यानंतर मुंब्र्यामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत. मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. टायर जाळत रास्ता रोको करण्यात आलेला होता. तर आव्हाडांवरील विनयभंगाच्या गुन्ह्याच्या निषेधार्थ मुंब्र्यामध्ये उत्स्फूर्त बंद पुकारण्यात आला. मुंब्रा बाजारपेठेतील दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी देखील पोलिसांच्या विरोधात आंदोलनात सहभाग घेतला. आव्हाडांच्या ठाण्यामधील निवासस्थानाबाहेरही कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे. आव्हाडांविरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलीसही आव्हाडांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत आणि त्यामुळे आता तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर एका बाजूला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर एकाच वेळची ही 2 दृश्ये आपण पाहिली. त्यानंतर मात्र ज्यावेळेला राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले होते त्यावेळेला ऋता आव्हाड या देखील या कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला दिसून आलेल्या होत्या. मुंब्र्यातलं पोलीस स्थानक असेल, तिथले रस्ते असतील, विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. कारण 72 तासामध्ये दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आणि त्याचा विरोध यावेळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सातत्यानं केला जातोय. तर थेट आमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भात ज्यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, त्यानंतर हा गुन्हा खोट्या स्वरूपाचा असून राजकीय आकसापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ऋता आव्हाडांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे ऋता आव्हाड यांनी थेटपणे पीडितेवरतीच आरोप केलेले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे घोषणाबाजी करताना दिसून येतात. मुंब्र्यामध्ये खरं तर आज त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा बंद पाळण्यात येताना दिसून येतोय. मात्र रस्त्यावरती आंदोलक दाखल झाल्यामुळे पोलिसांना देखील तिथला बंदोबस्त वाढवावा लागलेला आहे. मुंब्र्यातील तणावपूर्ण अशी परिस्थिती आपण यावेळेला थेटपणे पाहतोय. रस्त्यावरती उतरलेले कार्यकर्ते आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलीस देखील रस्त्यावरती मुंब्र्यातल्या उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाण्यातील NCPचे कार्यकर्ते या क्षणाला आक्रमक झालेले आहेत. कारण एका बाजूला जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर मात्र हा गुन्हा राजकीय आकसापोटी असल्याचं स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी सांगत असताना दुसरीकडे मात्र आपण राजीनामा देत असल्याचं देखील म्हटलेलं होतं आणि त्याचेच पडसाद आज संपूर्ण ठाण्यामध्ये पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पांढरे आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, खरं तर आता दुपारचा 1 वाजलेला आहे आणि दुपारपर्यंत मुंब्र्यातली परिस्थिती नेमकी काय आहे?
विशाल मुंब्र्यातली परिस्थिती जी आहे ती चिघळत चाललेली आहे. कारण का इथं जे आंदोलनकर्ते आहेत, समर्थक आहेत आव्हाडांचे, ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. विशेष करून मुंब्रा पोलीस स्टेशन परिसर जो आहे तिथं मोठा पोलीस बंदोबस्त लावला गेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आव्हाड समर्थक देखील जमलेले आहेत. हे सगळं पाहता इथं दर 10 मिनिटाला किंवा दर काही वेळाने जे आंदोलनकर्ते आहेत ते येऊन टायर जात आहेत. थोड्याच वेळापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनच्या पासून काही अंतरावरती टायर जाळले गेले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून टायर विझवले आणि आंदोलनकर्त्यांना हुसकावलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो मुख्य रोड जो आहे मुंब्रा कौसाचा तो पुन्हा सुरू झालेला आहे. पण वारंवार अशा पद्धतीनं मुंब्र्यामध्ये रास्ता रोको करणं, टायर जाळणं आणि दुकाने बंद करणं या घटना अजूनही सुरूच आहेत. बरोबर आहे, निषेध व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे ऋता आव्हाड देखील या कार्यकर्त्यांसोबत थेटपणे ठिय्या धरताना दिसून आलेले होते. दुसरीकडे राजभवनावरती जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा यापूर्वी महाविकास आघाडीचे असलेले मित्र पक्षांच्या ज्या महिला कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील जाऊन राजभवनामध्ये राज्यपालांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळत जाणार असं आपल्याला वाटतंय का? तर दुसरीकडे रस्त्यावरती उतरलेल्या कार्यकर्त्यांची सोबत यावेळेला ऋता आव्हाडही देताना दिसत आहेत. अजित, नक्की कारण का आपण जर पाहिलं तर एकीकडे विशेष आव्हाड ज्या आहेत त्या मुंब्रा पोलीस स्टेशनच्या इथे आल्या. त्यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन बाहेर रास्तारोको केला. जवळपास अर्धा तास त्यांनी रास्तारोको केला होता आणि यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जी तक्रारदार महिला आहे तिच्या विरोधामध्ये 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. एक तर अँटी डिफॉर्मेशन आणि त्यानंतर दुसरीकडे म्हणजे त्या महिलेच्या विरोधात काही गुन्हे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की एनसीबीच्याच काही कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे की 8 दिवसांपूर्वी मुंबईतलं एक शंकर मंदिर होतं, तिथे एका त्यांच्यात एक दलित तरुण जो आहे त्याला जाण्यासाठी या महिलेने रोखलं होतं. त्याचा व्हिडिओ देखील एनसीबीने व्हायरल केलेला आहे. म्हणजे कुठेतरी आता तक्रार आणि प्रतितक्रार म्हणजे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते एक जोरदार होऊ लागलेले आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रारी होऊ लागलेल्या आहेत. ज्या पद्धतीने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये मुंब्रा परिसरामध्ये संपूर्ण तणावाचं वातावरण आहे. बरोबर आहे, मुंब्रा परिसरातलं तणावपूर्ण वातावरण आपल्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातले आपण यावेळेला दाखवतोय. मात्र या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये आता जितेंद्र आव्हाड आपलं मौन कधी सोडणार, कधी ते बोलण्यासाठी समोर येणार, कार्यकर्त्यांच्या सामोरे ते जाणार आहेत का? अजित, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? विशाल, आपला आवाज येतोय. मी पुन्हा एकदा सांगतो की थोड्याच वेळामध्ये प्रदेशाध्यक्ष एनसीपीचे जे आहेत जयंत पाटील हे ठाण्याला पोहोचतील असं सांगितलं जातंय. आणि जयंत पाटील यांच्या सोबत जितेंद्र आव्हाड हे पत्रकार परिषद घेतात असं देखील सांगितलं जातंय. यानुसार आता पुढची रणनीती किंवा त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते आव्हाड जे पुढच्या काही तासाभरामध्ये स्पष्ट करतील. बरोबर आहे. राजीनाम्याची भाषा ज्यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेली होती त्यावेळेला मात्र सुप्रिया सुळे यांनी देखील राजीनामा देऊ नये अशी मी विनंती करत असल्याचं म्हटलेलं होतं. त्यामुळे आता विनंतीला मान दिला जाणार की पुढचं राजकीय नाट्य आणखी वेगळं असू शकतंय? ज्या पद्धतीनं आता जयंत पाटील असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे असतील, अनेक वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्यांनी आव्हाडांशी संपर्क केलेला, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे, काही चर्चा करत आहेत. हे सर्व सुरू असताना सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं आणि राजीनामा देऊ नये आमदारकीचा. हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं संकट येतात त्यांना आपण लढणं गरजेचं आहे आणि पुढे जाऊन आपण या सगळ्या गोष्टीतून सही सलामत. बरोबर आहे. या सर्व घडामोडींवरती अजित आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. तर आव्हाडांवरती दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी पीडित महिलेवरच गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. पीडित महिला या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगत असतात आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावरती पण अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जे काही घडलं ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, त्याला विनयभंग म्हणता येत नाही आणि अंगावरती धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणं हा काही गुन्हा असेल तर तो बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावरती, गर्दीमध्ये रोज शेकडोंनी विनयभंग होत असतील. ज्या महिलेनं ही तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्याकडे मोटिव्ह आहे. छटपूजेवरून झालेल्या बाचाबाचीत पीडितेवर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावरती आहेत. एनसीपी आणि आव्हाडांविरोधामध्ये आक्षेपार्ह देखील बोलल्या असल्याचा आरोप ऋता आव्हाडांनी केला. अगर आप किसी भी पॉलिटिकल रैली में या प्रोग्राम में जाते हो और अगर यू थिंक यू आर दैट टच मी नॉट काइंड, डोंट गो देयर. एग्जैक्टली. तीसरी बात, हमारी एक नगर सेविका है रूपाली गोटे, उन्हें तो सीएम के बाजू में खड़े हैं, सीएम के जो सिक्योरिटी है उन्होंने उनको बहुत ऑब्जेक्शनेबल तरीके से पीछे से हाथ लगाए हुए हैं सीएम को प्रोटेक्ट करने के लिए. हम उनके खिलाफ भी यहाँ पे अभी दे रहे हैं ये विनय भंग.
मोलेस्टेशन का, तो आप लोग सोच लो, सबने ये सोचना चाहिए कि जो आम्ही केला की तो गुन्हा आणि दुसऱ्याने केली की चूक, ये कितने दिनों से, कितने साल से राज्य में हो रहा है। छठ पूजेच्या वेळेला आमदार की समाधि बनानी है क्या आपको? इधर जितेंद्र आव्हाड की समाधि बनानी है आपको तालाब के अंदर, असं याच महिलेनी वक्तव्य केलं होतं। त्याच्यावरून आमच्या कार्यकर्त्या आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यांच्यासह त्यांची कन्या आणि अजून 2 त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेत। शी इज आउट ऑन बेल। ओके, जे काही त्यांचं आहे ते त्यांच्याकडे आहे। मी सांगितलंय अँटी डिफेमेशन, मी पोलिसांनाही सांगितलंय की तुम्ही हे प्रूव्ह करा की कायद्याच्या चौकटीत जर स्वतः एखादी बाई 1000 लोकांमध्ये जर जात असेल तर, आणि कोणाच्या तरी अंगावर जात असेल आणि तुम्ही जर असं केलं आणि ते ज्या काही बोलले आहेत, मला त्यांनी पकडलं, बाजूला केलं, आम्ही एक स्क्रीन लावणार आहोत आता 2-3 ठिकाणी। लोकांना कळू दे की त्यांचा आमदार किती बाईलवेडा आहे, कसा 1000 लोकांच्या मध्ये पण ते बायकांचा विनयभंग करत असतात, एकदा लोकांना कळू दे। जर हे प्रूव्ह झालं नाही कोर्टात तर वी विल टेक ऍक्शन अगेन्स्ट द पोलीस ऑल्सो। तर सूडबुद्धीनं आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, हा राष्ट्रवादीचा आरोप देखील सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावलेला आहे। कुठेही 354चा गुन्हा होतो का, हा साधा सवाल महाराष्ट्राची जनता विचारायला लागलेली आहे। आव्हाड साहेब अनेक वेळा आपली भूमिका राज्य शासनाच्या चुकीच्या कारभाराच्या संदर्भात असेल किंवा भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणाच्या संदर्भात असेल, आपली भूमिका मांडत असतात। आज त्यांच्यावर अशा पद्धतीचा खोटा गुन्हा नोंदवल्यानंतर सबंध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जितेंद्र आव्हाडांच्या मागे आहे। आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध आहे? आणि म्हणून चर्चगेटच्या गाडीमध्ये बसून मुलुंडचं स्टेशन आलं का विचारण्यासारखं आहे। जर ते निर्दोष आहेत तर त्यांनी त्यांची कायदेशीर बाजू लढावी। निर्दोषत्व सिद्ध करता येत नसेल त्यावेळेला हे वेडेचाळे केले जातात आणि त्यामुळे आमदारकीचा राजीनामा आणि याचा काही संबंध नाही, आणि द्यायचं आहे तर द्या, ती जागाही आम्ही जिंकून येऊ। संविधानामध्ये सर्वजण समान आहेत। जर तुम्ही आमदार आहात म्हणून तुम्हाला काही वेगळी काही तुम्हाला गोष्टी दिल्या पाहिजेत असं गरजेचं नाहीये। जर आणि अशा पद्धतीने मी आमदारकीचा राजीनामा देऊन जर तुम्ही पोलीस यंत्रणांवर दबाव टाकण्याचा हा जो काही प्रयत्न सुरू केलेला आहे, हा मला वाटतं खूपच हास्यास्पद आहे। मी आज एवढंच सांगेन की प्रत्येक माय भगिनीचं रक्षण करणं हे या सरकारचं काम आहे आणि सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने करतंय। यामध्ये तुम्हाला कुठेही वाटत असेल की तुम्हाला न्याय मिळत नाहीये तर तुम्ही हा कांगावा करण्यापेक्षा कोर्टात जाऊन सिद्ध करा। तर जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल केल्यानंतर अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। जितेंद्र आव्हाडांवरती दाखल केलेलं कलम हे चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले। केवळ बदनामी करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। तसंच आव्हाडांनी राजीनामा देऊ नये असं आवाहन देखील अजित पवारांनी केलेलं आहे। पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की अशा प्रकारे राजीनामा त्यांनी देऊ नये, तशा पद्धतीनं त्यांनी विचार देखील मनामध्ये आणू नये। राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम करतो, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली काम करतो, त्यांनी तर स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार पाहिलेले, अनेक प्रकारची स्थित्यंतर पाहिलेली आहे। कधी आपण सरकारमध्ये असतो, कधी आपण विरोधी पक्षामध्ये असतो, आणि त्याच्यामुळं हे घटना घडत असतात। कुणी समर्थन करावं कुणी काय करावं हे ज्याचं त्याला लखला। आपण एक पत्रकार म्हणून, एक नागरिक म्हणून ती क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला तरी तर यावेळेला सुप्रियाताई सुळे यांची पत्रकार परिषद सुरू होतीये, थेटपणे जाऊया। पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या वतीने विनंती करीन की त्यांनी राजीनामा देऊ नये। याचं कारण की मुंबऱ्याच्या लोकांनी अतिशय विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलेलं आहे। ते एक उत्तम आमदार आहेत, त्यांचा असेंब्लीमधला परफॉर्मन्सही उत्तम राहिलेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांनी
खूप चांगलं कामही केलेलं आहे. म्हणजे मंत्री असू दे किंवा फक्त आमदार असू दे, त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे लोकांसाठी त्यांनी असा हा निर्णय घेऊ नये. आणि पक्षाच्या वतीनेही मला वाटतं माननीय जयंतराव त्यांच्याशी बोललेले आहेत, दादांचंही बोलणं झालेलं आहे. आणि आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहील की त्यांनी लढलं पाहिजे, त्यांनी वाईट वाटून घेता कामा नये. ही लढाई या सगळ्या खोट्या नाट्या केसेसवरची आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे लढावंच लागणार आणि सत्यमेव जयते. तुम्ही बघाल, सकाळी एक केस, रात्री एक केस झाली, सकाळी एक व्हिडिओ आला आणि त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड असं म्हणतायत की कशाला तू गर्दीमध्ये आली आहे, जा घरी किंवा जा, इथे खूप गर्दी आहे. आणि त्या फ्रेममध्ये माननीय मुख्यमंत्री दिसत आहेत, प्रशासनातले अनेक पोलीस दिसत आहेत, मोठी गर्दी आहे तिकडे. म्हणजे त्या फ्रेम जर तुम्ही पॉज करून जरी पाहिली, कारण का ती फ्रेम जेव्हा किंवा आरोप जेव्हा झाला तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या. मी शेवटी एक महिला आहे, त्याच्यामुळे एखादी महिला जेव्हा आरोप करते कुणावरही केला तरी तिची पूर्ण बाजू आपण ऐकून घेतलीच पाहिजे. त्यामुळे तो व्हिडिओ मी 3-4 वेळा पाहिला, त्याच्यानंतर तो ऐकलाही त्या गदारोळामध्ये. आणि त्यानंतर मी जितेंद्र आव्हाडांची स्वतः सकाळी बोलले आणि त्याच्यात जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की मी असं त्यांना उलट म्हणालो की इथे गर्दीत कशाला आला आहे, तुम्ही घरी जा. आणि त्याचा व्हिडिओही आलेला आहे जो तुमच्याबरोबर माझ्या मोबाईलमध्ये आहे, तुम्हाला कोणाला हवा असेल तर मी देईन. दुर्दैव एका गोष्टीचं आहे की राजकारणाची पातळी इतकी खालवली आहे का की आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांची गाडी आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री तिथे आहेत, तिथले स्थानिक खासदार श्रीकांत आहेत, हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत आहेत. पोलिसाचा एवढी मोठी यंत्रणा दिसते, कार्यकर्ते दिसत आहेत, सहकारी दिसते, गर्दी दिसते, गोंधळ चाललेला आहे. ते तसंच असतं नेहमी. आणि अशा वेळीच असा आरोप होतं, हे खूप वेदना देणार आहे. आणि आम्ही सगळ्याजणी ज्या राजकारणात येतो हे समतेसाठी येतो, पुरुष आणि महिला. आम्ही महिला आहोत म्हणून आमच्यासाठी काही वेगळं करा अशी आमची कुठलीही अपेक्षा नाही. आम्हाला जे मिळावं ते मेरिटवर मिळावं असा आमचा प्रयत्न असतो. आणि एखादी अशी घटना जेव्हा होते आणि असे आरोप होतात तेव्हा फक्त समाज नाही पण महिलांचंही याच्यात नुकसान होतं. कारण खरंच ज्या महिलेला गरज पडते तेव्हा अशा गोष्टी बाहेर येतात. त्यामुळे दुर्दैव आहे. आणि माझी सगळ्यांना विनंती, आणि सातत्याने मी सगळ्या पक्षाच्या अनेक नेत्यांशीही बोललेले की आपण सगळे मिळून हा बदल घडूया आणि सगळे मिळून कुठेतरी स्वतःवर आणि आपल्या बोलण्यावर ताबा ठेवूया. कारण माननीय कैलासवासी अरुण जेटली जे म्हणायचे ते मी वारंवार तुमच्यासमोर मांडते की अरुणजी म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा आणि यातल्या अर्ध्या गोष्टी कमी होतात. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करताना एक वाक्य लिहिले की देशात लोकशाहीची हत्या होत आहे आणि अशा उघड्या डोळ्यानं मी ते बघू शकत नाही उघड्या डोळ्यानं, आणि अशा राजकारणाचा आता मला वीट आलाय. त्यांच्या या टीकेकडे कसं बघताय? हे खरंच आहे, ते एकट्याने आम्हाला बऱ्याच जणांना तसं वाटतं. आणि मी याच्यासाठी एक चीफ जस्टिस चंद्रचूड यांचं एक स्टेटमेंट आपल्याला वाचून दाखवते इच्छिते. ते असं म्हणाले होते की कायदा हा छळ किंवा दडपशाहीचं साधन बनू नये तर न्यायाचे साधन बनले पाहिजे. त्याची काळजी घेणे हे सर्व निर्णय कार्यक्रमात जे जबाबदार आहेत त्यांची आहे असं मत भारताचे सरन्यायाधीश श्री DY चंद्रचूड यांचं हे स्टेटमेंट आहे. हे आम्ही म्हणजे मला असं वाटतं जर चंद्रचूड साहेबांना हे बोलावं लागत असेल तर माझी आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती राहील की आपण सगळ्यांनी मिळून अशा घटना किंवा खोट्या केसेस कुणावरच होणार नाही याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. हा फक्त जितेंद्र आव्हाडांचा विषय नाही, त्यांचं कुटुंब, संघटना, त्यांच्यावर प्रेम करणारे, विश्वास ठेवणाऱ्या लोकांनाही किती वेदना देतं याची जाणीव जे खोटे आरोप करतात त्यांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. चंद्रशेखर बावनकुळे आता पुण्यात होते, त्यांनी मागणी केली की राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाडांचं निलंबन करावं. याकडे आदरणीय माननीय बावनकुळेंजी यांच्याबद्दल मी फार न बोललेलंच बळं. कारण का ज्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला, ज्या पुण्यामध्ये
दाभोळकरांनी संघर्ष करून त्यांचं आयुष्य पणाला लावलं. त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात सगळ्यात मोठा या देशातला लढा ह्या पुण्यातून झाला. ते जादू टोण्यावर बोलणारे आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांबद्दल फारसं न बोललेलंच संयुक्तिक राहील. माझ्या संस्कृतीत ते बसत नाही. आशिष शेलार असं म्हणाले की जर वन ॲट अ टाइम सगळ्यांना देते. आशिष शेलार असं म्हणाले की जर जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा दिला तर आम्ही तिथं आमदार जिंकून आणू, आम्ही ती जागा जिंकू, असं आशिष शेलार म्हणाले. ठीक आहे ना, त्यांना बोलायचा संविधानात तो त्यांना अधिकार दिलेला आहे. संविधानाचाच अधिकार आहे. त्याच्यात काय गैर नाही. गृहमंत्री आता दिलीप वळसे पाटील नाही तर देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांची अशी नौटंकी आम्ही तिथून पुढे सहन करणार नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे आता म्हणाले. अहो, ते काही बोलतात, वयापेक्षा मोठ्या लोकांबद्दल काही बोलतात, जादू टोण्याबद्दल बोलतात. सायंटिफिक आणि मॉडर्न भारत आणि महाराष्ट्राला त्याची जाणीवच त्यांना नाही आहे. त्यांच्याबद्दल किती आपण वेळ घालवायचा. स्टंटबाजी आहे असं मनसे म्हणते. राजीनामा हा ट्विटरवर नसता द्यायचा तर राजभवनात जाऊन द्यायचा असतो. केवळ फेकाफेक आहे, राजकीय पोळी भाजली जाते असं. ठीक आहे ना, संविधान आमचं काही दडपशाहीचं राज्य नव्हतं आणि नाही आहे. आणि आम्ही संविधानावर प्रेम करणारे लोक आहोत, विश्वास ठेवणारे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे ना. ज्या पक्षाने वाटावं, जे संविधानाच्या चौकटीत आहे ते बोलावं. भाजपकडनं राजीनाम्याचं समर्थन केलं जाते. आशिष शेलारही म्हणतात सिद्ध करू शकत नाही म्हणून राजीनामा दिलाय हे वेळी काढत आहोत. मी हे स्टेटमेंट आशिष शेलारांचं ऐकलेलं नाही. मी सकाळचं त्यांचं स्टेटमेंट आले, त्याच्यात ते असं काही बोललेले नाही आहेत. त्याच्यामुळे जरूर त्यांचं स्टेटमेंट पूर्ण ऐकून मी त्याच्यावर प्रतिक्रिया देईन. जेव्हा सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली तेव्हा राष्ट्रवादीनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि आता तसाच काहीसा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांची हकालपट्टी करावी असं देखील बावनकुळे म्हणाले. अब्दुल सत्तार यांनी जेव्हा सुप्रिया सुळेवर टीका केली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता असं विनयभंग झाला तर राष्ट्रवादीनं स्वतः त्यांच्या हकालपट्टी. नाही, पण विनयभंग झालाय का? नाही, गुन्हा दाखल, खोटा गुन्हा दाखल झालाय. विनयभंग झालाय का? तो व्हिडिओ पाहिलाय का कोणी? त्या व्हिडिओमध्ये ते काय म्हणतायत? आणि तिथे आदरणीय माननीय मुख्यमंत्री स्वतः आहेत ना त्या फ्रेममध्ये. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला चिकटूनच हे झालेलं आहे. तिथे पोलीस उभा आहे. त्याच्यामुळे इट्स लाईक अ जोक. हे मला विचाराल तर सगळ्या राज्यातल्या महिलांचा अपमान आहे हा. विनयभंगाचा अर्थ काय याचा कोणी विचार केलाय का? मी अंजली दमानियांचे मनपूर्वक जाहीरपणे आभार मानते. एका चॅनलवर अंजली दमानिया जे बोलल्या त्यांनी आमच्या कुटुंबावर दिलदारपणे टीका केलेली आहे. पण आजच्या बाबतीत एक महिला म्हणून जे स्टेटमेंट अंजली दमानियांनी केलं त्याचं मी मनापासून एक महिला म्हणून स्वागत करते. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं नसतो. कुटुंब उद्ध्वस्त असतात. इतकं असंवेदनशीलपणा नको दाखवूया आपण. सगळ्यांच्या घरात पुरुष आहेत, महिला आहेत. त्याच्यामुळे एखाद्या कृतीचा गैरवापर मिसइंटरप्रिटेशन करून मांडून आणि तो माणूस म्हणतोय, मुख्यमंत्र्यांच्या समोर म्हणतोय गर्दीत कशाला आली आहे. तो व्हिडिओ तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे आहे. मी तुमच्या सगळ्या चॅनल्सवर तो प्ले करायला तयार आहे. दुसरा एक प्रश्न, सुषमा अंधारे यांचे जे विभागपती आहेत त्यांना शिंदे गटानं आपल्या शिंदे गटात प्रवेश केला आहे आणि त्यानंतर ते असं म्हणतात की मी आता सुषमा अंधारेचं बरंच काही बाहेर काढणार आहे. कोण म्हणतं? पूर्ण राजकारणाकडे कसं बघतात? गलिच्छ राजकारण चाललंय, त्याचा मी जाहीर निषेध करते. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय नवरा बायकोच्या हे काढणं गलिच्छपणा म्हणतो. ही आमची संस्कृती नाही. माझ्या आईवडिलांनी नाही मला शिकवलेलं आहे. मी कधी असलं करणार नाही. नेव्हर. त्याच्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला? फक्त तो व्हिडिओ तुम्ही जो शेअर केला तो व्हिडिओ कुठला तुमची प्रतिक्रिया काय? म्हणजे साधारणतः ते आता म्हणतात की मी राजीनामा देतो आणि सुप्रियाताईंनी त्यांना फोन करून सांगितलंय की तुम्ही राजीनामा वगैरे देऊ नका. तुमची याच्यावर प्रतिक्रिया काय आहे? भावनिक? सुप्रियाताई, मला नक्कीच आठवण दिलं तुम्ही. मी सुप्रियाताईंना विचारीन की ज्या पद्धतीने झाले माझ्याबरोबर हीच परंपरा आहे का? असंच आपण महिलांना ढकलून काढून टाकता का बाजूला? असंच होतं का त्या पक्षात? मी हे शिकवलं जातोय का? मला तर महाराष्ट्र महिला आयोगाला पण बघायचे कधी त्यांचा रिॲक्ट होतो आता ह्याच्यावर आणि कधी माझ्याकडून ते आता स्टँड घेणार आहे त्याची पण मी वाट बघते. राज्य महिला आयोगाचं असं म्हणणं आहे की अजूनही तुमच्या वतीनं किंवा भाजपच्या वतीनं कुठलीही तक्रार राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही आहे, त्यामुळं कारवाई झालेली नाही. जर अशा पद्धतीची तक्रार आली तर नक्कीच कारवाई होईल.
बरोबर, काल रात्रीच झालेला हा विषय आहे. नक्कीच जाईन, पण आयोग आहे, महिला आयोग आहे, तर त्यांनी पण काय ॲक्शन घेतलं तरी पण मला आवडेल, कारण महिलांकरता धावण्याकरता आहेत ना ते, तर स्वतः पण आले धावून तरी पण चालेल, कारण महिलांकरता यायलाच पाहिजे. तर मी नक्कीच जाईन, पण ते सुद्धा आले तर मला आवडेलच. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात प्रेस कॉन्फरन्स करताना म्हटलं आहे की गर्दीच्या ठिकाणी अशा स्वरूपाची धक्काबुक्की होतच राहते, त्याच्यामुळे इतके त्याचा मोठा पाऊल करायची गरज नाही. हा धक्का आहे का? नाही, दुसरीकडे आज महिला विकास महाविकास आघाडी सरकारच्या काही महिला ह्या राज्यपालांना भेटल्या, त्यानंतर त्यांनी येऊन देखील तेच समर्थन केलेलं आहे की असे जर धक्काबुक्की मुंबईमध्ये झाल्या, त्याच्यावरनं जर गुन्हेबांगाच्या केस दाखल केल्या तर मुंबईत लाखो केसेस दाखल करावा. धक्का लागतो, पकडून धक्का दिला जातो, हा दोन्ही वेगळा आहे. धक्का लागतो असे आपण पण चालताना किती लोकांचा आपल्याला धक्का लागतो, आपण जाता येता लागतो, पण हा पकडून धक्का देणं, बाजूला असं करून टाकणं, तर ते वेगळं आहे ना. तर ते माझ्या हिशोबाने अजून जे आपण पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये, पकडून धक्का देऊन बाजूला त्या मला लिटरली त्या पुरुषांवर ढकललं गेलं आहे, तर तो दोन्ही वेगळे आहेत. म्हणून माझ्याकरता हे गुन्हाच आहे, म्हणजे माझ्या परवानगी विना आणि जे पण झालं माझ्याबरोबर, तर मला वाटतं हे चुकीचं झालं. अरविंद सावंत यांनी एक आरोप केला, एखाद्याला अशा पद्धतीने आयुष्यात मोठवणं हे भाजप काम करते आणि यामध्ये भाजपला दिवशी खड्ड्यात करते अशा पद्धतीचं. हेच मी त्यांना विचारते, काय एखादा महिला चांगलं काम करते आणि आपली कामाशी काम ठेवते, गेल्या अनेक वर्षापासून काम करते, काय कुठल्या भानगडीत नाही, कुठल्या माझ्या नावाने कुठली NC नाही, कधीच काय नाही, पण ह्यांच्याबरोबरच भांडण झाल्यावर का झालं, हेच का समोरून येऊन मला धक्के मारतायत आणि माझ्यावर खूप काय होतोय का असं. तुमच्या एका कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाड स्वतः व्यासपीठावर आलेले कामाचं कौतुक केलेलं होतं, नाही, नंतर काय असं त्याच्यामध्ये काय तुमचं भांडण झालेलं आहे का, त्याच्यामुळे धक्काबुक्की करण्याचा तुमचा आरोप आहे? तो कार्यक्रमचा विषय होता, पण त्याच्यात जे तुमच्याकडे जी अशी माहिती आहे तसं नाही आहे, ते चुकीची माहिती आहे, पण ती चुकीची माहिती आहे. मैम अब हिंदी में, मैम वो अगर वीडियो देखेंगे तो उसमें काफी लोग कह रहे हैं कि सिर्फ एक आम धक्का दिया है, तो उसमें मोलेस्टेशन के चार्ज प्रेस करना बहुत ज्यादा गंभीर आरोप है. और दूसरी चीज NCP के महेश अफसर ने कहा है कि ये मैटर जब कोर्ट में जाएगा तो ये मैटर खड़ा भी नहीं रहेगा और 100% अक्विटल मिलेगा, क्योंकि ये फॉल्स चार्ज लगा है आपने जितेंद्र आव्हाड पे. आम धक्का और धक्का ये कौन डिसाइड करेगा, मैं करूँगी ना. मुझे पकड़ा गया, मुझे बाजू में फेंक दिया गया, तो मुझे पता है ना मुझे पकड़ा या मुझे धक्का दिया, तो ये मैंने कहा ना जो मेरे साथ हुआ वो मैं कह रही हूँ. एकाच वेळी सुरू असलेल्या दोन महत्त्वाच्या पत्रकार परिषद आपण पाहत होतो. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तक्रारदार महिला रीटा राशीदवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रीटा यांनी मुंब्र्यातील शंकर मंदिरामध्ये NCPच्या दलित कार्यकर्त्याला जाण्यापासून रोखलेलं होतं. व्हिडिओच्या आधारावरती हा गुन्हा यावेळेला दाखल करण्यात आल्याची मोठी बातमी आपण पाहतोय. संपूर्ण दिवसभर सुरू आहे आत्तापर्यंत एकमेकांवरती करण्यात येत असलेले आरोप प्रत्यारोप, आणि त्यामध्येच आता जितेंद्र आव्हाड यांच्यावरती तक्रारदार महिला जी आहे रीटा राशीद तिच्यावरतीच आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत पाहूयात. का फायदा उठाओगे क्या तुम? चिल्ला के बात करेगा, चल बाहर, आ बाहर. अरे यार तुम इसके लिए मेरे लिए लाया क्या? मेरे लिए लाया क्या? मेरे लिए लाया मेरे लिए लाया है, इसका फायदा ले, मेरे लिए लाया है, लेडीज का फायदा ले, नहीं लोगों किसके लिए लाया है? चल तू चल, मंदिर है, चल मत कर मेरे सामने. तर मागासवर्गीय मुलाला मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला, आणि त्यानंतर तक्रारदार असलेल्या महिला रीटा राशीद यांच्यावरच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची या क्षणापर्यंतची अपडेट आपण पाहिली. तर दुपारच्या या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.